हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला 11वा अध्याय पाहणार आहोत हा. तर आपण आधी ना आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निरविशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आज आपण बघणार आहोत 11वा अध्याय, ज्याचं नाव आहे विश्वरूप दर्शन. तर आपण काल कुठला बघितला? तर भगवानची ऐश्वर्य बघितली, विभूती योग बघितला आपण. हा, तर आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या मराठीच्या पूर्ण टीमला आणि आमच्या पूजा माताजींना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण पण वेळेत इथे येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. हम्म. तर आहे ना, आपण आज आता विश्वरूप बघूया. अर्जुनाला आपण माताजी पुढची स्लाइड घ्या. कालच्या अध्यायामध्ये अर्जुन कृष्णांना कसा प्रार्थना करतो. अ, तर हरे कृष्ण. चिंतन करायचं आहे आणि त्यासाठी मला हं? हा. मला सतत तुमचं चिंतन करायचंय आणि त्यासाठी मला तुमची ऐश्वर्य सांगा. आणि ते म्हणजे आपण पहिल्यांदा चतुश्लोकी म्हणजे 10.8, 9, 10 आणि 11 या 4 श्लोकांना भगवद्गीतेचे सार किंवा चतुश्लोकी गीता असं म्हणतात. हा, मग ती झाल्यावर अर्जुनाने भगवंतांचं सर्वोच्च पद स्वीकार केलं. परम मला तुमची माताजी. निरंतर स्मरणात राहायचंय. आवाज ब्रेक होतोय का? हो. चालेल, थांबा. व्हिडिओ ऑफ करते. हा. हा, तर मला तुमच्या ना निरंतर स्मरणात राहायचंय, म्हणून मला तुमचं ऐश्वर्य सांगा. आणि मग कृष्णाने ऐश्वर्य सांगितले आणि काय सांगितलं की ही ऐश्वर्य म्हणजे माझे एक
हे करतोय, विनंती करतोय की तो तुमचं स्वरूप दाखवा. आणि अर्जुनामुळे आपल्याला पण भगवंत रेश्मा माताजी, तुम्हाला येतोय का आवाज? अरे कृष्ण, मला माताजी वाटलं आवाज येत माझंच. नाही. हा, मला मला असं वाटलं माझ्याकडेच प्रॉब्लेम आहे की काय. माझा येतोय का? हा, म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारलं. तुमचा मला येतोय सुद्धा माताजी, रेश्मा माताजी. हा. हरे हरे कृष्णा. एक मिनिट हा. बोल. ओके माताजी, श्लोक वाचा. थांबा, मी दुसरीकडे बसते. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् यत्त्वयोक्तौ वचस्तेन मोहोऽयौ विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एकच मिनिट. हा, माताजी आता सांगा, हा आवाज येतो की नाही ते. आले दुसरीकडे. तर ओके. हा, तर इथे आहे ना, अर्जुनाने मी म्हंटल ना, अर्जुनामुळे आता आपल्याला पण भगवंतांचं विश्वरूप पाहायला मिळणार आहे. तर तो काय म्हणतोय बघा. या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिलेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. हा, आता मला सांगा की तो असं का म्हणतोय की माझा मोह नष्ट झालाय. मग तुम्ही मला सांगा की त्याचे मोह काय होते, त्यातनं तो बाहेर पडलाय, नष्ट झालाय. सांगा बघू, अर्जुनाचे मोह कोणते होते. आपण पहिल्या अध्यायात बघितलेले बघा. तर करुणा 5 कारण अर्जुनाच्या आनंदाने, दुःखात. करुणा आनंदाने, हा, असमंजस्य, कौटुंबिक परंपरा, पाप. हो हो हो. तर हे अर्जुनाचे मोह होते, ते त्याने दुःखाची कारणं जी सांगितली होती ना. आणि आता तो काय म्हणतोय बघा, तुम्ही हे जे आध्यात्मिक ज्ञान दिलत ना, त्यामुळे माझा पूर्णपणे मोह नष्ट झालेला आहे. हा, म्हणजे आता त्याला त्याचं बुद्धी तरी म्हणजे जी कृष्ण म्हणत होता की तुझी बुद्धी स्थिर नाहीये म्हणून तू असं करतोयस. तर आता तो स्थिर बुद्धीचा झालाय, त्याला त्याचे कर्तव्य कळतायत. हा, माझी मोह नष्ट झालेला आहे म्हणतो. तर आता आता पुढे बघूया काय म्हणतो अजून. माताजी घ्या पुढची स्लाइड. हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप जरी मी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, हा इथे काल पण आपण बघितलं होतं की एखादी प्रार्थना भगवंतांकडे गेल्यावर तुम्हाला काहीतरी हवंय, मागायचंय, तर ती मागायची एक पद्धत असते. आता इथे आज पण अर्जुन तसंच करतोय. पहिल्यांदा बघा, त्यांना थोडी स्तुती करतोय आणि त्यांना शरण जातोय की तो काय म्हणतोय ते 11.2 तो श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगतोय की मी बद्दल तुमच्याकडूनच सविस्तर सगळं ऐकलेलं आहे, तुमच्या महात्म्याची मला अनुभूती पण झाली आहे. जरा स्तुती करतोय भगवंतांची. हा,
आणि मग आपल्याला काय हवंय ते सांगतोय. आणि ते सांगितल्यावर पण तो काय म्हणजे आधी सांगतोय की मला तुम्ही या प्राकृत सृष्टीत कसे प्रविष्ट झालाय ते बघायचंय. कारण भगवंतानी 8व्या अध्यायात सांगितलं होतं ना की ह्या म्हणजे सर्व काही धारण करणारे माझे रूप आहे. आदिदैव कोण आहे ते विचारलेलं त्याच्या उत्तरामध्ये. हा, तर ते रूप अर्जुनाला बघायचंय की भगवंतानी कसं हे विश्व चराचर सगळं धारण करून राहिलेले आहेत, सगळीकडे कसे प्रविष्ट झालेले आहेत ते आता अर्जुनाला बघायचंय. तर तो काय म्हणतोय की हे मी तुमचं रूप पाहू इच्छितो आहे. सांगितलं की मला ते बघायचंय, पण पुढं बघा. हे प्रभो, तुमचे विश्वरूप पाहणे शक्य असेल आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते अमर्याद विश्वरूप मला दाखवा. तो काय म्हणतोय की तुम्हाला असं वाटतंय का की मी ते बघणं शक्य आहे, तर तुम्ही मला दाखवा. तर तो ऑर्डर नाही सोडत आहे. भगवंत हे विभू आहेत, आपण अणू आहोत. आपण त्यांना ऑर्डर नाही देऊ शकत. ही प्रार्थना करायची पद्धत आहे की तुम्ही भगवंतांकडे जा, त्यांची स्तुती करा आणि मग तुम्हाला काय हवंय ते सांगा आणि तुमची इच्छा सुप्रीम, तुम्हाला जे काय हवंय ते तुम्ही करा असं सांगायचं. ही भगवंतांना शरणागत होण्याची प्रक्रिया आहे, काहीतरी मागण्याची. ओके? पुढे माताजी घ्या. हरे कृष्ण. सेकंड वाला वाचायचं ना माताजी? हरे कृष्णा. हो. मला अजून स्क्रीनच, माझी स्लाइडच चेंज झालेली नाहीये. थांबा. स्लाइड चेंज नाही झाली, आता झाली. वाचा वाचा तर भगवान 11.5. म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहण्याची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू माझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग आणि ऐश्वर्य पहा. हरे कृष्ण. हा, तर आता भगवंत काय म्हणाले की ठीक आहे, भगवंत म्हणाले की तू बघायला म्हणजे माझी अलौकिक आणि नाना वर्णांची अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. म्हणजे भगवंत तयार झाले. मग आता इथे तुम्हाला काय वाटतं की भगवंतांचं हे विश्वरूप अर्जुनाला का पाहायचं असेल? का भगवंतांवर विश्वास नव्हता का अर्जुनाचा, की मी ते सांगतायत की मी चराचर सृष्टीमध्ये प्रविष्ट झालेलो आहे, ह्यामध्ये त्याचा विश्वास नाहीये का? तर तसं नाहीये. अर्जुनाला हे सिद्ध करायचं होतं की भगवंत हे एकमेव कृष्ण आहेत, भगवान. आणि त्यांनी कसं हे चराचर सगळं धारण केलेलं आहे. ते म्हणजे त्यांच्या नंतर आता कृष्ण आणि अर्जुनानंतर पुढे कोण असं म्हणू नये की मी भगवान आहे. आता तुम्ही म्हणू शकता आहात तर मग दाखवा विश्वरूप. इथे अर्जुनाने म्हटल्यावर कृष्णाने दाखवलं त्यांचं विश्वरूप. आणि बघा, अर्जुनाला ते सहन पण होत नव्हतं. बघा आता तुम्ही पुढे. तर अर्जुनाने का ते दाखवायला सांगितलं का? तर भगवंत हे भगवान आहेत हे अर्जुनाला स्थापित करायचं होतं. असं नाही की त्याचा विश्वास नव्हता. आणि इथे कृष्णानी का बरं दाखवलं अर्जुनाला हे स्वतःचं विश्वरूप? तर त्याला 2 कारण आहेत. भगवंत हे भक्त वत्सल आहेत. भक्तांच्या इच्छेसाठी त्यांनी ते केलं. म्हणजे माझ्या भक्ताला हवंय ना तर करतो म्हणून. भगवंत हे भक्त वत्सल आहेत, त्यांचं प्रेम आहे त्यांच्या भक्तांवर. आणि दुसरं त्यांना अर्जुनाला दाखवायचं होतं की कसं माझ्या ह्या विश्वरूपातल्या एका काळ स्वरूप जे आहे त्याच्यामध्येही महाभारताच्या त्या युद्धातले दोन्ही बाजूचे सगळे योद्धे कसे काळ रूपी माझ्या मुखामध्ये चाललेले आहेत. आणि ते बघ तू अर्जुना स्वतः. त्याला वाटत असतं ना मी मारणार आहे. ऑलरेडी कृष्णाने त्या सगळ्यांना मारून टाकलेलं आहे, म्हणजे त्यांच्या कर्मांमुळे. आणि तू फक्त तू आता तुझं युद्ध करायचं कर्तव्य कर. आणि म्हणजे
त्यापासून दूर होऊ नकोस. तू ते कर, म्हणजे तो जेव्हा पाहिल की ते सगळे योद्धे ऑलरेडी मृत्यूच्या मुखात गेलेले आहेत आणि ते बघून तरी त्याला उत्साह येईल. उत्साह म्हणण्यापेक्षा उत्साह नाही, तो बघून ते जरा त्याला युद्ध करावंसं वाटेल, की इथे त्याला आपल्या तो सगळं ओढून घेत होता ना आपल्या डोक्यावर, मला पाप लागेल वगैरे. मला तर कृष्ण काय सांगत असतात, तू फक्त तुझं कर्तव्य कर. तर तो ते करायला तयार होईल. असे कृष्ण दोन हे असतात, की भक्तवत्सल आहेत म्हणून, आणि अर्जुनाला युद्धाला तयार होईल अर्जुन करण्यासाठी म्हणून. हा, आता कृष्ण काय म्हणतायत मग, तू बघ आता हे माझं ऐश्वर्य अलौकिक आणि नाना वर्णांची अशी माझी सहस्त्रावधी रूपे बघ म्हणतायत. आणि त्या 7व्या श्लोकात बघा कृष्ण काय म्हणतायत, की तू म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान काय होऊन गेलंय, सध्या काय सुरू आहे आणि पुढे काय होणार, ह्यातलं तुला जे बघायची इच्छा आहे ते काहीही तू यामध्ये बघू शकतोस. हा, ते सगळं ह्या एकाच चराचरी म्हणजे माझ्यामध्ये स्थित आहे. तुला जे बघायची इच्छा आहे, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. हा बघा, भगवंत म्हणजे कसं सगळं काही त्यांच्यामध्ये स्थिर सामावलेलं आहे. आणि मग खरं काय आहे माहितीये, भगवंत दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत, ते पूर्ण आहेत. आपण अपूर्ण आहोत. आपलं भौतिक शरीर आहे, आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. की कृष्ण काय म्हणतायत बघा, की तुझं हे जे वर्तमान नेत्र आहेत ना, ह्याने तू मला पाहू नाही शकणार. म्हणजे आलं ना लक्षात, आपली इंद्रिय अपूर्ण इंद्रिय आहेत. अपूर्णाने पूर्णाला जाणू नाही शकत आपण, आणि भगवंत पूर्ण आहेत. मग त्यामुळे आहे ना आपल्याला भगवंतांना पाहण्यासाठी एकतर कृष्णांची कृपा असावी लागणार. आता कृष्णाने कृपा केली, दिव्य दृष्टी दिली, अर्जुनांना भगवंतांचं ते रूप दिसलं, किंवा अर्जुनांना गीता सांगितली. तर किंवा दुसरी गोष्ट, गुरु यावे लागणार. गुरु तुम्हाला ज्ञान देतील, मार्ग दाखवतील, आणि त्या मार्गावर तुम्हाला चालावं लागणार. म्हणजे कृष्णांकडे जायचं तर एकतर कृष्ण राधा यांची कृपा हवी, नाहीतर त्यांच्या कृपेने गुरु भेटतात, आणि गुरूंची कृपा हवी, गुरूंच्या कृपेने भगवंत भेटतात. हा भगवंतांकडे, म्हणजे तुम्ही नुसतं कितीही प्रयत्न केलात वेगळा असा माझा मी एकटा, तर आपण कुठेच नाही जाऊ शकणार. हा, त्यासाठी आपल्याला एकतर कृष्णांची कृपा हवी, नाहीतर गुरूंची कृपा हवी. आता मग ते त्याला दिव्य दृष्टी देतात. आता बघूया. हा माताजी, पुढची स्लाइड. संजय उवाच 9वा श्लोक. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्ण. आता संजय आहे ना, तो धृतराष्ट्रांच्या समोर बसलाय ना, त्याला दिव्य दृष्टी कोणी दिली आहे? संजय हा व्यासदेवांचा शिष्य आहे. आणि व्यासदेव सांगतात ना त्याला आलेल्या धृतराष्ट्राकडे, राजा आहेस आणि हा विनाश तू थांबवू शकतोस, म्हणून सांगायला आलेले असतात की हे महाभारताचं युद्ध नकोय आपल्याला, तू ते थांबव. तू राजा आहेस आणि तू एक फक्त हे म्हणजे आज्ञा दिलीस तर ही दोन्ही पक्ष लढायचे थांबतील, तू थांबव. पण धृतराष्ट्र काय ऐकत नाही हा त्यांचं. त्याला म्हणजे तो सांगितलं ना की हे माझं व्हायला हवं, हस्तिनापूर साम्राज्य बस. मग त्यामुळे तो ऐकत नाही. मग तेव्हा व्यासदेव म्हणतात, मग ठीक आहे, जर का तू थांबवय, तुला पाहायचंच आहे, तर हा आता म्हणजे विनाश पहा तू तुझ्या नेत्राने. आता त्याला तर दृष्टी नसते. मग संजय त्यांचा शिष्य असतो आणि ह्याचा धृतराष्ट्राचा मंत्री असतो ना, मग त्याला व्यासदेव दिव्य दृष्टी देतात, आणि मग तो त्यांच्या महालात बसूनच युद्ध म्हणजे कुरुक्षेत्रावर काय होतंय ते लाईव्ह सांगत असतो भगवंतांना. हा, सॉरी, धृतराष्ट्राला. मग त्यामुळे त्याला ती दिव्य दृष्टी असते, म्हणून तो ते विश्वरूप पाहू शकतो. हा, मग आता तो ह्यांना सांगतोय धृतराष्ट्राला. आणि धृतराष्ट्र बघा कसा भीती आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या आहेत विश्वरूपाचं ते सगळं वर्णन ऐकून. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून
भगवंतानी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. अर्जुन त्याला आता संजयाला तशी भीती वाटत नाहीये. ह्या भीती आणि आश्चर्य असं दोन्ही त्या ह्याला का वाटलं इथे, कारण तो काय आता त्यांच्या समोर वगैरे पण नाही, फक्त ऐकतोय. कोण? धृतराष्ट्र. तर त्याच्या मनात कपट आहे. जे भक्त असतात ना ते शुद्ध मनाचे असतात, त्यामुळे त्यांना भीती नाही वाटत. हा आणि वाटली तरी भगवंतांवर ठाम म्हणजे ठाम विश्वास असतो. इथे आहे ना ह्याच्या मनात कपट आहे, त्यामुळे हे कृष्णांना शरण जाऊ नाही शकत. ज्यांच्या मनात ते 6 अनर्थ असतात, म्हणजे काम, क्रोध, लोभ, अहंकार, मत्सर, हे जे अनर्थ आहेत ना, हे असले ह्यानी भरलेलं जर का आपलं हृदय असलं तर ही माणसं कृष्णांकडे जाऊ नाही शकत. त्यामुळे त्यांना मनात कृष्ण पण त्यांच्याकडे येत नाही आणि त्यांच्या मनात भीती भरलेली असते. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सत्य होते. आकाशामध्ये एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. माताजी चुकून तुम्हाला म्यूट केलं वाटतं मी. 1 मिनिट हा. हा, झाले अनम्यूट. हा, तर आहे ना आता ना ह्या विश्वरूपाचं कसं आहे आपण पण दर्शन घेऊया चला. कसं होतं बघा, त्याला असंख्य मुखे, असंख्य नेत्र, हा, आणि असं अद्भुत दृश्य दिसत होती त्याच्यामध्ये. नानाविध अलंकारांनी असं ते भूषित होतं. वेगवेगळी शस्त्रास्त्र होती आणि ते बघा चहूबाजूला म्हणजे जमिनीपासून आकाशापर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. वेगवेगळ्या माळा धारण केल्या होत्या, असे दिव्य असे वेगवेगळे सुगंध येत होते. आणि ह्या विश्वरूपाच्या बाबतीत काय अर्जुन काय म्हणतो, म्हणजे अर्जुनाला काय दिसतंय की विश्वरूपाच्या बाबतीत सगळंच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी आहे. आणि कसं आहे, आकाशात जर का हजारो सूर्य एकत्र उगवले तर त्यांचा जो प्रकाश असेल ना, तसं ह्या विश्वरूपाचा प्रकाश होता. हा, माताजी घ्या पुढे. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण. हा, मग बघ आपण म्हणतो ना भगवंतांच्या शरीरामधून ब्रह्मांड बाहेर येत असतात, सगळं काही त्यांनी धारण केलंय. तर इथे तर ते अर्जुन सगळं बघतोय की आता त्याने ती बघितलीत की अनंत ग्रहांमध्ये विभागलेले ना ब्रह्मांडाचं विस्तृत असं रूप त्याने भगवंतांमध्ये बघितलं ते सगळं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तुम्ही पण दर्शन घ्या वेगवेगळ्या रूपाने, बाजूनी ह्यांचं विश्वरूपाचं. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. मग आता आहे ना अर्जुन आहे ना भगवंतांची प्रार्थना करतोय, म्हणजे त्या विश्वरूपाची प्रार्थना. पण तो कसा झालाय बघा, ते विश्वरूप बघून थोडासा भ्रमित आणि आश्चर्यचकित झालाय. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रोमांच उभे राहिले तर इथे रोमांच उभे राहतात ना, हे दोनदा साधारण उभे राहतात. मनुष्याच्या अंगावर काटा येतो म्हणतो ना रोमांच. तर जेव्हा तो अतिशय दुःखी असतो, जसा तो पहिल्या अध्यायात होता बघा, अगदी शरीरातली ताकद गेली होती, हातातनं धनुष्य बाण गळून पडत होता, धनुष्य गळून पडत होता, असा म्हणजे गलित गात्र झाला होता अर्जुन की मला युद्ध नाही करायचं. ती एक परिस्थिती. आता तसे रोमांच नाहीयेत. आता आहेत ना त्या विश्वरूपाला बघून एक दिव्यत्वाचा अनुभव म्हणतो ना, त्याचे हे रोमांच आहेत.
म्हणजे जेव्हा अ, अ, आपल्याला भगवंताची अनुभूती होते त्यांच्या अस्तित्वाची वगैरे, तेव्हा ते अष्ट सात्विक विकारांची शास्त्रांमध्ये एक थोडी म्हणजे ज्याला म्हणतात ना, त्यामध्ये ही वर्ण हे आहे लक्षणं आपोआप म्हणजे भगवंतांची जेव्हा आपण तल्लीनपणे बघून एक अनुभूती घेतो तेव्हा आपल्या अंगावर असे रोमांच उभे राहतात. ते दुःखाचे नसतात, ते भगवंतांबरोबर जोडलं गेल्यावरचे आनंदाचे असतात आणि आपोआप डोळ्यातून अश्रू येतात. हा तर ते भगवंतांच्या अनुभूतीचे रोमांच आहेत. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत असे काहीच दिसत नाही. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. आहे बघा त्यात तो अर्जुन वर्णन करतोय त्याला काय काय दिसतंय. हा तर तो सगळ्या देवी देवतांना त्यांच्या शरीरामध्ये बघतोय बघा. तर आलं ना आता लक्षात की आपण भगवंताची हे केली, तुम्ही भक्ती केलात तर सारे देवी देवता त्यांच्यापासूनच आलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेले आहेत वेगवेगळी कामं करायसाठी. तर आपण आहे ना सगळे देवी देवता तृप्त राहणार ते त्यांच्यामधूनच आलेले आहेत. सगळ्या पॉवर ज्या आहेत त्या भगवंतांकडूनच येतात. ते अर्जुन तिथे बघत होता वेगवेगळे देवी देवता त्यांच्या शरीरामध्ये. हा कमलासनावर बसले ब्रह्मदेव दिसले, शंकर दिसले, सर्व ऋषी मुनी दिसत होते, अलौकिक सर्प पाहत होता तो. हा आणि काय असंख्य भुजा, उदरे, मुख असं होतं ते. आणि अमर्यादा असं ते आधी मध्य आणि अंत असं काय दिसतच नव्हतं. कुठे सुरू झालंय कुठे संपलंय असं काहीच कळत नव्हतं. हा आणि हे तेजपुंज आहे त्यामुळे अर्जुन म्हणतोय की मला पाहणं कठीण वाटतंय. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण. तर हे अर्जुनाला हे सगळं दिसतंय बघा विश्वरूपामध्ये. तो काय 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 सगळं सांगतोय की भगवान तुम्ही अक्षर आहात, ज्ञेय आहात. हा म्हणजे जाणून घेण्यासारखे अंतिम कोण आहेत तर भगवंत आहेत. या विश्वाचे परम आश्रय स्थान आहात. हा तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझं मत आहे. हा भगवंतांची स्तुती करतोय तो. आदी मध्य अंतरहित आहात. आणि ह्या ह्याच्यात बघा काय काय दिसतंय त्याला. असंख्य बाहू आहेत, चंद्र सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी पूर्ण विश्वाला तेजाने तप्त करीत आहे.
हा आणि काय काय आहे, संपूर्ण आकाश ग्रहलोक त्यांच्यामधील सर्व दिशा ह्या विश्वरूपाने व्यापल्या आहेत. आणि हे तुमचे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक व्यथित होत आहेत. म्हणजे जरा सगळ्यांना भीती वाटते हे भगवंतांचं विश्वरूप बघून. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. मग देवतांना वगैरे पण हे विश्वरूपाची थोडी भीती वाटते. मग सगळेजण त्यांना शरण येऊन म्हणजे भक्त जे असतात ना, ते भीती वाटली तरी भगवंतांना शरण जातात. देवता पण त्यांना शरण येत आहेत. आणि जे महर्षी आणि सिद्धगण आहेत ते वेद मंत्र स्वस्ती शांती म्हणून भगवंतांची स्तुती करतायत, शरण येत आहेत. हा आणि त्याला बघा, रुद्रगण, आदित्यगण, वसुगण सगळी म्हणजे अश्विनी कुमार सगळे सगळे त्यांना त्याला दिसत आहेत तिथे. हा हा माताजी घ्या पुढची स्लाइड. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्व व्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आवाजलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण. हा बघा, आता अर्जुनाला हे विश्वरूप बघाय सहन होत नाहीये. ते त्याच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे आता तो सांगतोय की मला थोडीशी भीती वाटते ह्याची. तो काय वर्णन करतोय की अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदर असणारे हे ना अकराळ विक्राळ दाढा वगैरे असणार हे बघून ना देवी देवता ग्रहलोक सगळे व्यथित होत आहेत. मागासच्या स्लाइड मध्ये होतं ना, तसा मी पण त्यांच्यासारखा भीतीने व्यथित होतोय. आधी त्यांच्याबद्दल सांगितलं आणि आता मग आपलं पण सांगतोय की मी पण त्यांच्यासारखा भीतीने व्यथित होतोय. माझं ना मानसिक धैर्य आणि संतुलन मी राखू नाही शकत आहे हे तुमचं असं विशाल असं रूप बघून. हा माताजी घ्या पुढचं. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. तर आता ना अर्जुनाला आणि काय काय दिसतंय बघा. हे सगळे धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि त्यांच्या बाजूचे पण सगळे योद्धे वगैरे ना भगवंतांच्या मुखात प्रवेश करताना अर्जुन बघतोय. त्यामुळे त्याला ते भीती वाटते ना, ते बघून होणारच ना तसं जरासं. आणि त्यांच्या मस्तकांचा चुराडा झालेलं वगैरे काही जण दिसतंय अर्जुनाला ते सगळं. की काळ बनून भगवंत कसं सगळं हे करतायत, घेतायत स्वतःमध्ये. जसे नद्यांचे प्रवाह समुद्राला जाऊन मिळतो ना, तसे हे सगळे योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करताना त्याला दिसतंय. माताजी घ्या पुढची स्लाइड. श्री भगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋते पीत्वा न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः। श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण. भगवंत काय म्हणतायत बघा, की म्हणजे पूर्ण जगताचा विनाश करणारा जो काळ आहे ना, ते कृष्ण आहेत आणि ह्या सगळ्यांचा
संहार करायसाठीच इथं आले आहेत. म्हणजे भगवंत कृष्ण म्हणजे अर्जुनाला असं समजण्याचा अर्थ हे नाहीये की मी त्यांना मारलं वगैरे. त्यांच्या कर्मामुळे ते ऑलरेडी मृत्यूस प्राप्त झालेले आहेत. हा, आणि तुझ्या म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्य दलातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे इथे. तर भगवंतांचं तुमच्या लक्षात येतं का इथे बघा, भगवंतांचं काळ हे एक स्वरूप आहे. हा, मग जे भक्त असतात ना, ते भगवंतांकडे म्हणजे मृत्यूला घाबरत नाहीत. ते कसे असतात माहित आहे की पृथ्वी आपलं नित्य ठिकाण नाही हे त्यांना माहित असतं. आणि उलट मृत्यू हा हा जिथे जन्म घेतलाय तिथं मृत्यू कधी ना कधीतरी प्रत्येकाला येणार आहे. ते इथलं अटळ सत्य आहे. त्यामुळे जे भक्त असतात ना ते त्यांना मृत्यूला भगवंतांकडे जायची संधी म्हणून पाहतात आनंदाने, की हा आता आपल्या कोणाकडे तरी जायचं. भगवंतच आपले माता पिता सगळं काही आहेत ना. आणि त्यांचं धाम पण कितींदा तरी आपण त्यांच्या धामाचं वर्णन बघितलेलं आहे. किती छान असं त्यांचं धाम आहे, ज्यामध्ये हे जन्म मृत्यू जरा व्याधी पण नाही, आणि आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे पण कुठले त्रिविध ताप नाहीयेत. तर असं तर भक्त आहेत ना ते मृत्यूला घाबरत नाहीत, भगवंतांशी जोडलेले असतात, भगवंतांकडेच जायचं ह्या दृष्टीने बघतात. आणि जे अभक्त असतात ना, भगवंतांना शत्रू मानतात किंवा भगवंतांचे भक्त नसतात, त्यांना मात्र मृत्यूची भीती वाटत असते. आणि अजून एक ह्याचं हे निघतो, काळ हा भगवंतांचंच एक रूप आहे. त्यामुळे भक्तांसाठी तो थोडासा लवचिक पण होऊ शकतो. हा, जर का आता तुमची खरोखर खूप इच्छा आहे की मला भक्ती सेवा करायची आहे कृष्णांची, मला जप करायचंय, मला थोडं श्रवण करायचंय, मला वाटतं की मी मंदिरात जावं, मी सेवा कराव्या, कुठूनही कसंही मला कृष्णांशी जोडलेलं राहायचं आवडतंय. हे बघा, कामाचे व्याप काय सगळ्यांच्याच मागे असतात. ते शेवटी इथलं भौतिक जगत आहे, हे इथलं नियमच आहे, इथं असणारच ते. तर पण हृदयात ते असतात आणि ते पाहत असतात की तुमची प्रामाणिक इच्छा आहे. तर आपण कालच ते चतुश्लोकी गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितलं, भगवंतच आपल्याला असे मार्ग दाखवतील की तुम्ही त्यांच्याकडे येऊ शकाल. तर हा जो काळ आहे ना, हा तुमची खरोखर इच्छा असली तर हा थोडासा लवचिक होतो. आणि तुमची भक्ती से म्हणजे ही जी भौतिक जगातली आपली नेहमीची कामं आहेत ना, ही पण होतील आणि भक्ती पण होईल. बघा तुम्ही. हा, हे त्यांचंच एक स्वरूप आहे. ओके. हा, माताजी घ्या पुढची. आणि भक्तांना भगवंतांच्या काळ म्हणजे काळ ह्याची भीती वाटत नाही. कसं असतं ना, तिथे एक उदाहरण देता येतं बघा. एक जो मांजर असते, मांजर तिने उंदराला पकडलं ना शिकार करून, तरी ती त्याच्या मानेला धरते, अशी दात तिथे तिचे रुतवलेले असतात मांजराने. हा, आणि त्यामुळे उंदराला कळतं की आता बस हे दात अजून घुसत जातील आणि आपला मृत्यू झालेला म्हणजे इथे आलेला आहे. त्यामुळे उंदीर घाबरत असणार ऑब्विसली. पण सेम तसंच मांजरी स्वतःच्या पिल्ल्याला पण पकडताना तुम्ही बघा तसंच पकडते, इथे मानेला धरते आणि त्याला तोंडात धरून जागा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेत असते, उड्या मारून ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी वगैरे. तर पिल्लू अजिबात भिवून वगैरे ओरडत नाही, कारण ठाम विश्वास असतो. ती त्याची आई असते आणि त्याने आपल्याला सोपवून टाकलेलं असतं, हा, की हा ही मला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेणार आहे. त्यामुळे मृत्यूकडे जाताना पण भगवंतांवर ठाम विश्वास असतो. कुठेही जातील भगवंतांची कृपा असणार अशा ह्यानेच जातात ते, भगवंतांचा प्रसाद. भक्तांना मांजरीच्या पिल्ल्याला कशी मांजरीची भीती वाटत नाही, तशी भगवंतांना ची भीती म्हणजे भक्तांना पण मृत्यूची भीती वाटत नाही. आणि हे का होतं माहितीये, तुम्ही आपण प्रभुपाद स्वामी म्हणतात तुम्ही ज्ञानाच्या नजरेने बघायला शिकता. आपण कोण आहे, भगवंत कोण आहेत, आपलं त्यांच्याशी नातं काय आहे, हे आपल्या समोर उलगडत गेलेलं असतं. आपण अजून अजून त्यांच्याशी जोडलो गेलो, त्यामुळे हे सगळं होतं. हा, वाचा माताजी. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, युद्धात तयार हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे.
माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण. हा, कृष्ण आता इथे अर्जुनाला सांगतायत बघा, की म्हणून उठ. आता तू तर हे सगळं डोळ्यांनी बघितलंयस, मी कसे ते सगळे मृत्यूच्या मुखात निघालेत. म्हणून उठ उठ. आणि म्हणजे कुठेही म्हटलेलं ना, कृष्ण सोडतच नाहीत, की तू युद्धाचा मुद्दा उठ आणि युद्ध कर. हा, म्हणजे कर्तव्याच्या मार्गावर चालावंच लागणार आपल्याला. म्हणून शस्त्राचा युद्धासाठी सज्ज हो म्हणतायत आणि उठ आणि युद्ध कर, यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव, समृद्ध राज्याचा उपभोग घे म्हणतात. भगवंतांच्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला आहे. हा, आणि हे सव्यसाची म्हणजे काय? अर्जुन हा निष्णात योद्धा होता. तो उजव्या हाताने जेवढ्या सफाईदारपणे धनुष्यबाण चालवू शकायचा, तेवढाच डाव्या हाताने पण चालवू शकायचा, दोन्ही हाताने. त्यामुळे त्याला सव्यसाची म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतात की तू असं नाहीये की तू सगळं करतोयस, तू केवळ निमित्त मात्र आहेस. हा, तू केवळ युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हेच आपण पण लक्षात ठेवा. तुम्ही कितीही यश मिळवा, कुठल्याही फील्ड मध्ये असा जीवनाच्या, इथे काय कृष्णाने सांगितलंय का की तुम्ही ह्या क्षेत्रात जाऊ नका वगैरे? कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला आवडतं ते जा, पण आपण ना आपल्यामध्ये म्हणजे मिथ्या अहंकार यायला देऊ नका, की इथे सगळं मी करतोय. खूप यश मिळवा, सगळं करा, पण आपली बुद्धी जी आहे ना, ही भगवंतांवर स्थिर असायला हवी. हे लक्षात ठेवा, की इथलं सगळं जे काय आहे हे भगवंतांचं आहे आणि ते ते चालवण्यास समर्थ आहेत. आपल्यावर विनाकारणचं ओझं घेऊ नका. आपण आपलं काम करा, फक्त तुमच्या ज्या ड्युटी आहेत ना तिथल्या त्या करा, आनंदाने करा, छान प्रकारे करा आणि स्थिर मनाने करा, की हा, ही सारी भगवंतांची कृपा आहे. जे काय चांगलं करतोय हे भगवंतांना समर्पित, असं. हा, आपण केवळ निमित्त मात्र असतो. आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्याशी जोडायचा प्रयत्न करा, असं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे अर्जुन तसा करत होता, सगळं स्वतःवर घेत होता, हे सगळं माझ्यामुळे होतंय, मी करतोय, असं. तर कृष्णाने त्यांना सांगायचंय की तू म्हणतोयस म्हणून हे युद्ध होत नाहीये, तुझ्या राज्य मिळण्यासाठी पण नाहीये, हे धर्मयुद्ध आहे आणि माझी इच्छा आहे म्हणून होतंय. की तुम्ही इथे कसंही वागणार आणि ते म्हणजे चालणार, असं नाहीतर सिद्ध झालं असतं ना. तर नाही, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहूनच वागावं लागतं. हे सिद्ध करायचं होतं की धर्माचा विजय होत असतो, म्हणून हे युद्ध आहे. सत्याचा विजय होत असतो. हा, वाचा माताजी. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हा, मग त्यांना म्हणतात ना, मी पूर्वीच मारलंय ह्या सगळ्यांना आणि तू व्यथित होऊ नको, दुःखी होऊ नको. तू युद्ध कर आणि शत्रूवर विजय प्राप्त कर. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदि सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तुम्ही आदि पुरुष भगवान, पुरातन आणि या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्वे तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. आता अर्जुन इथे आधी संजय काय म्हणाला, की अर्जुनाने सद्गतीत होऊन ना
श्रीकृष्णांना आता स्तुती करायला सुरू करतो. काय काय म्हणतो बघा अर्जुन, किती छान प्रकारे भगवंतांचं वर्णन केलंय बघा. आणि ना इथे ह्या 36व्या श्लोकात सांगितलंय बघा की तुमच्या नामश्रवणाने ना संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते, सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. हं? तर आज भगवंतांचं नाम हे, आणि भगवंत वेगळे नाहीयेत, आपल्याला तो आनंद प्राप्त होतो नामस्मरणामुळे. हा आणि इथे सिद्ध पुरुष तुम्हाला प्रणाम करतायत, म्हणजे शरण येत आहेत, प्रणाम करतायत. मगाशी ऐकलं वेदमंत्र, स्वस्ती शांती म्हणून वेदमंत्र म्हणतायत वगैरे. आणि जे अभक्त असतात, जे राक्षस आहेत, ते मात्र भीतीने इतस्तता पळत आहेत बघा. हे योग्यच घडत आहे. तर जे भक्त नसतात ना, ते भिवून इकडे तिकडे पळत सुटतात. आणि जो भक्त आहे, भगवंतांना ज्यांच्याशी जोडलाय, तो कसल्याही परिस्थितीत घाबरत नाही, तो त्यांना शरण जातो सरळ. आणि राक्षस आहेत ते मात्र भीतीने सैरावैरा इकडे तिकडे पळतायत. बाकी मग पुढे सांगतायत की तुम्हीच आधी सृष्टी करते वगैरे आहात. वाचा तुम्ही, आणि हे नंतर किती छान वर्णन केलं नाही बघा त्याने, की तुम्ही त्रिगुणातीत आहात, परमपूज्य आहात, सगळी भौतिक सृष्टी तुम्ही व्यापली आहे. हा हा माताजी, पुढची स्लाईड. प्राकृतिक जगाचे एकमेव आश्रयस्थान आहात. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात, तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. हरे कृष्ण. हा इथे ना आता अर्जुन ह्या विश्वरूपात जेव्हा भगवंतांना बघतोय ना, तेव्हा त्याला वाटतं अरे आपण तो आता कृष्णांना काय सांगतोय बघा. त्याला आपला मित्र कोण आहेत ते कळतंय. त्यामुळे ना तो काय म्हणतोय की लहानपणापासून ती आत्ते मामे भावंड साधारण एकत्र अशी वाढलीत, समान एकत्र वयाची वगैरे, एक सात सेम वयाची अशी होती. आणि त्यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं होतं. मग ना मित्र मानून कधी कधी तुम्हाला हे अनादराने बोलवणं असं त्याच्या मागे हेतू नसतो. आपण आपल्या मित्राला असं हसत खेळत का बोलत असतो, चेष्टा करतो, गप्पा मारतो. तसं करताना अनादर झाला असेल तर तो माफी मागतोय बघा. विश्रांतीच्या वेळेस चेष्टा करताना, एका शय्येवर झोपतो, भावंड एकत्र झोपतात ना, एकत्र भोजन करताना, कधी कधी मी तुम्हाला मित्रांसमवेत किंवा एकटे असताना काही बोललो असलो तर त्याबद्दल क्षमा करा म्हणतोय मला. हम्म. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण. हा आता तो काय सांगतोय की हे तुमचं पूर्वी कधीही न पाहिलेलं ना विश्वरूप पाहिल्यावर मला आनंद झाला, पण त्याचबरोबर भयाने माझं मन व्याकुळ झालंय. प्रांजळपणे सांगतोय की मला आनंद झाला, पण मला ते जरा सहन होत नाहीये, माझं मन भयाने जरा व्याकुळ होतंय. म्हणूनही देवादिदेव जगन्निवास ना माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. म्हणजे अर्जुनाला ना ध्यान योग स्वतःशी जोडला, म्हणजे स्वतः तो त्या ध्यान योगाला जोडून घेऊ शकला नाही. आणि ह्या विश्वरूप हे कशाच्या जवळ जातं सांगा? ब्रह्मस्वरूपाच्या जवळ जातं. हा सगळं, हे जे ब्रह्म भगवंताच्या धामाचा प्रकाश असतो त्याच्यामध्ये हे सगळं आहे आपल्याला जे काय दिसतं हे. तर हा जो ब्रह्म असतो ना, ते स्वरूपाच्या ते जवळ जातं. तर अर्जुन त्याच्याशी पण स्वतःला जोडून नाही घेऊ शकत आहे. तो काय म्हणतो माहिती बघा ना, तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. म्हणजे गोविंद हे कृष्ण रूप ज्या समोर, अर्जुनासमोर ज्या रूपात आहेत ना, ते बघायचं आहे त्याला. हम्म. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले.
तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. हे कुरुप्रवीर हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्त, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. बघा, कृष्ण पण सांगतायत त्याला की माझ्या ना अंतरंगा शक्तीद्वारे हा मी ह्या प्राकृत जगातच तुला माझं विश्वरूप दाखवलं आणि तुझ्या आधी हे कोणी पाहिलेलं नाहीये. फक्त म्हणजे अर्जुन एकटाच आहे की ज्याने भगवंतांच्या कृपेमुळे ते बघितलं. हा, बाकी कधीच कोणी हे विश्वरूप पाहिलेलं नाहीये. फक्त वृंदावनात जेव्हा भगवंत होते, कृष्ण लहान होते तेव्हा हे होतं, सगळी मुलं खेळत असतात आणि त्यांच्याबरोबर काहीतरी भांडण होतं. कृष्ण जरासा बाजूला बसतात आणि माती खात असतात. मग ते बघून बलराम त्याला सांगतात, "ए कृष्ण, माती खाऊ नकोस." तर ते काय ऐकत नाहीत. ते बघून बलराम धावत धावत आईला जाऊन सांगतात की भजन पण आहे एक, ते छान आहे की कृष्णाने माती खाल्ली म्हणून. आई मग पोटात वगैरे दुखेल म्हणून धावत धावत येते आणि आई येताना बघून आणि आधी म्हणत असतो, "जा आईला जाऊन सांग, मी घाबरत नाही वगैरे काय." आणि आई येताना बघून आहे ना गडबडीने ती तोंडातली माती अशी गिळायचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत आई येतेच आणि मैया आल्यावर त्यांची मैया म्हणते तोंड उघड, तर ते करत असतो. तो बोलता तर येत नाही, मग ते कसं बसं गिळतो आणि त्यांच्या मैयाला तोंड आणि नाहीच म्हणत असतो, पण ती म्हणते तोंड उघड पहिल्यांदा. मग तोंड उघडतो. हा, तर कृष्ण आता ते तेव्हा तर एकदम छोटेसे असतात. ते बाळ कृष्णाने तोंड उघडल्यावर यशोदा आतमध्ये बघते माती दिसते का, तर यशोदेला ती स्वतः कृष्ण, त्यांचं गोकुळ, मग वृंदावन आणि ते असं करत करत आपली पृथ्वी आणि ग्रहगोल वगैरे दिसायला लागतात. तोपर्यंत यशोदा मैया चक्कर येऊन पडतात. हा, तर असं हलकीशी नुसती झलक दिसली होती. असं सगळं त्यांनी धारण केलंय बघा, मुखामध्येच एवढं सगळं दिसलं तर मैयाला चक्कर आली. आणि इथे तर अर्जुनाने हे एवढं प्रचंड, म्हणजे ज्याचा आधी मध्य अंत काय लागत नव्हता, असं विश्वरूप बघितलं आणि अर्जुनानेच बघितलंय, बाकी कोणी नाही बघितलेलं ते. आणि भगवंत सांगतायत की आपण कृष्णांना बंधनात अडकू नाही शकत, की तुम्हाला यज्ञ, दान, पुण्यकर्म, उग्र तपश्चर्या ह्या कोणीच तुम्ही असं नाही की हे सगळं करू काहीतरी करतो आणि मला भगवंतांचं विश्वरूप पाहू शकतो. असं नाही म्हणतात. भगवंतांची इच्छा भगवंतांनी दाखवलं म्हणून अर्जुन ते पाहू शकला. आणि आता म्हणतात की ठीक आहे, तू हे बघून जरा व्यथित आणि भ्रमित झालायस, तर माझ्या भक्ता आता हे सर्व क्लेशातून तू मुक्त हो आणि शांत चित्ताने तुला जे हवं ते रूप बघ म्हणतात. हे चतुर्भुज नारायण रूप आहे बघा भगवंतांचं. हा, पुढे घ्या माताजी. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण. तर पुढे मग भगवंतांनी हरे कृष्ण. माताजी तुम्ही म्यूट आहे माताजी तुम्ही. नाही, त्या मोबाईलला काहीतरी हलवत होत्या वाटतं. नेटवर्क गेले की काय. प्रॉब्लेम. आहेत त्या पण म्यूट झाल्यात. हा,
हरे कृष्ण माताजी. योजना माताजी, तुम्ही लेवल 2 जॉईन केलं का? माझं लेवल 2 संपलं. आणि लेवल 3? लेवल 3 आता जॉईन केलंय. सकाळची बॅच नाही जमत, पण 7 ते 8 आहे ना ती. आपल्या मराठीवाल्यांनी सुरू केलं का लेवल 3? हा, सुरू केलं. या सोमवारपासून सुरू झालंय. सोमवार आणि बुधवारची बॅच झाली कार्तिकी माताजींची. पण मी ना दुपारची बॅच जॉईन केली आहे 3 वाजताची. ती कोण घेते? ती अन्वया माताजी घेत आहेत. अच्छा. ती शुक्रवारीच असते, एकच दिवस आठवड्यातनं. मी लेवल 3 हिंदीतून केलं. आणि हिंदीतून केलंय का? हा, तेव्हा नव्हती आपल्याकडे. लेवल 4 पण अच्छा. हरे हिंदीतून केलं. कृष्ण. आता 5 आल्या. हिंदीत. माताजी, येतोय का आवाज आता माझा? हो, हो, आता येतोय. माताजी येते. चालेल. हा, तर भगवंतानी स्वतःच चतुर्भुज रूप दाखवलं आणि मग द्विभुज रूप पाहतात, जे अर्जुनाला बघायचं होतं. आणि ते हे रूप आहे ना, हे सगळ्याच त्यांच्या भक्तांना खूप आवडतं, हे भगवंतांचं द्विभुज रूप. हम्म. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. कृष्ण आता ना इथे भक्तीचं खूप गाभा असा सांगितल्यासारखं आहे बघा. हा, सगळ्यांनी तुम्ही हे श्लोक थोडे लक्षात ठेवा. हा, मग हे ट्रान्सलेशन वाचा की हे जे भगवंतांचं द्विभुज रूप आहे ना, अर्जुन आधी म्हणाला की जनार्दन, हे तुमचं अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मला शांत चित्त झालं. तो जरासं हे झाला होता ना, भ्रमित आणि भयभीत झाला होता. तर आता तो शांत चित्त झालं भगवंतांना पाहून आणि तो पूर्वस्थितीत आला. मग कृष्ण काय म्हणतात बघा, की हे जे द्विभुज रूप आहे ना, हे भगवंतांचं श्रीकृष्ण रूप, गोविंद रूप, हे ना अतिशय दुष्कर आहे. म्हणजे भक्तांना नेहमी त्या रूपात भगवंतांना पाहायचं असतं आणि त्याचं भगवंत दिसणं हे अतिशय कठीण आहे, दुष्कर आहे म्हणतात. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहायची ना संधी प्राप्त होण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. त्यामुळे भगवंत जेव्हा अवतार वगैरे घेतात तेव्हा देवी देवता त्यांना प्रणाम करायला प्रकट होतात, की त्यांना सुद्धा हे रूप पाहायला मिळत नाही भगवंतांचं श्रीकृष्ण गोविंद रूप. त्यामुळे अशी नावं आहेत ना त्याची, तर ते पाहण्यासाठी देवता पण संधी मिळेल अशी बघत असतात. हा, म्हणजे ह्यावर हे कळतं आपल्याला की देवतांना पण असं भगवंतांच्या या रूपात बघता येत नाही त्यांना. तुम्ही भक्त व्हावं लागतं भगवंतांना पाहण्यासाठी. आणि कसं व्हावं त्यांनी सांगितलंय बघा, की मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे. हा, म्हणजे दुसरा या प्रकारे मला साक्षात पाहता येईल. केवळ हाच मार्ग आहे, म्हणजे अनन्य भक्ती. अनन्य भक्ती हे कृष्णांच्या भक्ती म्हणजे काय, दिव्य प्रेममय सेवा. तर कृष्णांच्या या भक्तिमानेच आपण त्यांना प्राप्त करू शकतो. दुसरा कुठला मार्ग नाहीये कृष्णांकडे जायचा. अनन्य भक्ती ह्यानेच भगवंतांना जाणणं शक्य आहे आणि भगवंतांच्या या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो आपण. हा माताजी, पुढे. ममत ममत ममत्मकृन्मत परम. नाही, हा श्लोक वेगळा आहे का? 54. अच्छा. हा, भक्त्यात्व भक्त्या हा, अन्य. तो मगाशी शेवटी होतं, भक्त्यात्वनन्य. ट्रान्सलेशन वाचलंय आपण. अच्छा. भक्त्यात्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन
ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे. आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. हा बघा, हे भगवंतांचं हे जे द्विभुज गोविंद रूप आहे ना, डोक्यावर मोरपीस, हातात बासरी, हे देवी देवतांना सुद्धा सहज प्राप्त नाहीये हा बघणं. तर ह्याला भगवंतांकडे जाण्याचा त्यामुळे एकमेव मार्ग आहे, अनन्य भक्ती. हा भगवंतांची अनन्य भक्ती सेवा हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. झालाय आपला अध्याय. माताजी बघा, पुढे स्लाइड आहे का? हा. हा वाचा. मत्कर्म मत्परमो मद्भक्तः संगविवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हे अर्जुना, तू सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो. जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परमलक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हा. तर इथे कृष्ण काय सांगतायत बघा. म्यूट व्हा, कोण म्यूट आहे बघा. तर अर्चना हे सोनावणे. ते काय म्हणतायत बघा, हे अर्जुना, भगवंतांकडे जायचं, अनन्य भक्ती करायची आपल्याला, तर आपल्याला काय काय करायचंय? हे सकाम कर्म, म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून कर्म नको. कर्म करायची आहेत तर कशी? भगवंत कृष्ण भावना भावित कर्म. हा कृष्णा, ही जे काय आपण करतो ना, कर्तव्य जीवन जगतोय, ही तुझी सेवा म्हणून असा आपला अप्रोच हवा, की हा भगवंता, ही सारी तुमची कृपा आहे आणि तुम्हाला अर्पण आहे, असं हवं आपलं. कृष्ण भावना भावित कर्म, ज्याची आपल्याला बंधनं नाही लागत. हा, आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो. तर्कवाद कृष्णांना आवडत नाही, त्याच्या संगतीतून मुक्त व्हा म्हणतायत. 4थ्याच अध्यायात सांगितलेलं आहे की तुम्हाला शंका आहेत ना, जिज्ञासा आहेत, तर गुरूंकडे जा, त्यांची सेवा करा आणि नम्रपणे त्यांच्याशी जिज्ञासा करा. हा, आणि संशय मुक्त व्हा आणि कृष्णांकडे या. एकदा आलाय तर नाही बाबा, काय माहिती आहेत की नाहीत, असं नाही. त्यांना तर्कवाद आवडत नाही. तर्कवाद म्हणजे कसा असतो माहितीये, आपण सध्या चर्चा वगैरे बघतो ना, की नुसतं बडबड बडबड, त्यातनं कुठं पोचणच नाही, काही निष्कर्ष निघतच नाही. तर भगवंतांना तसं नाही आवडत. त्यांना अनन्य भक्ती आवडते, की ठाम विश्वास हवा आपला कृष्णांवर. हा, आता उदाहरण कसं, आता मी इथे खुर्चीत बसले, हा, आणि बाहेर मोठा आवाज झाला, तर मी फक्त इथे बसते आणि मी घाबरले, आवाज बाबा एवढा मोठा कसला झाला, आणि मी तुम्हाला सांगते की बाहेर एक मोठा आवाज झाला, कदाचित गेटवर काहीतरी धडकलं असेल, काय माहिती, काहीतरी पडलं असेल, आणि अशी 15-20 मिनिटं मी नुसती बडबड करते. पण मी, हे कृष्णांना आवडत नाही, ह्याला म्हणायचं तर्कवाद. पण मी एक करू शकते ना, की उठून खाली जाऊन गेटच्या इथे काय झालंय हे मी बघू शकते, कोणाला मदत हवी असली तर देऊ शकते. हा, तर हा जो असतो ना, की तुम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाही, नुसती बडबड करताय, तर हा असतो तर्कवाद. तर अशापासून मुक्त होऊन विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होईल, म्हणजे ठामपणे भगवंतांवर विश्वास ठेवून त्यांच्या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न व्हा म्हणताय. हा, आणि आपल्या जीवनातलं सगळं करा, तुम्हाला जे काही करणं गरजेचं आहे, पण परम ध्येय कुठलं हवं? भगवंत हवं. अंतिम ध्येय आपल्या जीवनाचं कृष्ण हवेत. हा, सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो. पुन्हा पुन्हा येत असतं बघा ते, की सगळ्या भूतांवर दया करा वगैरे. भगवंत हे सर्व सजीवांच्या हृदयात आहे, त्यामुळे आपण सगळ्यांशी मित्रत्वाने, प्रेमाने वागायला पाहिजे. असं नाही की फक्त मनुष्यांची. हा, ती आपण प्रार्थना म्हटलेली आहे सगळ्यांनी, त्याच्यामध्ये होतं ना, की प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. हे लक्षात ठेवायचं, की प्राणी झाले इथले तरी भगवंतांना ते प्रिय आहेत. आपण त्यांच्याबरोबर पण मित्रत्वाने वागायला हवं. अवश्य त्यांच्यासाठी काय करू शकत असाल तर अवश्य करा, नाही करू शकत असाल तर त्रास तरी द्यायचा नाही.
ते छोटे स्वतःला आवडतं म्हणून ते कुत्रा मांजर, तुम्ही एकटे आहात, तुम्हाला वॉकला त्यांना घेऊन जायला आवडतंय म्हणून त्यांना ते घरात नसलात की पिंजऱ्यांमध्ये अडकवून ठेवणं वगैरे, हा त्यांना तुम्हाला आवडतंय त्यांच्याबरोबर राहायला, पण त्यांना असं बंदिस्त जीवन आवडत असेलच असं नाही ना. त्यांना पण वाटत असणार आपण पण, कारण त्यांना पिंजऱ्यात राहायची त्यांचं जे हे नाहीये, त्यांचं नेचर स्वभाव काय आहे, मनमोकळं फिरायचा. त्यामुळे कुठल्याच कृष्ण इथे सांगतायत की सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागा तुम्ही. त्यांना त्रास होईल असं आपला स्वभाव म्हणजे वागणं असू नये. तर निश्चितपणे आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. ओके. हा माताजी बघा. हा तर झाला आपला आजचा अध्याय. अर्जुनाने कृष्णाला विश्वरूप दाखवायची प्रार्थना केली आणि भगवंतांनी ती मानली पण आणि विश्वरूप दाखवलं. हा का ते पण बघितलं आपण. मग अर्जुनाला ते विश्वरूपाचे अनुभव सांगितले, कसं वाटतंय. मग कृष्णाने उत्तर दिलं की काळ हे पण माझं एक स्वरूप आहे. मग अर्जुनाने परत प्रार्थना केली की आता मला ते सहन होत नाहीये, मला तुमचं द्विभुज रूप बघायचंय. मग कृष्णाने ते दाखवलं पण आणि कृष्ण अर्जुनाला काय सांगितलं की हे पाहण्यासाठी तुम्हाला अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. तर झाला आपला आजचा अध्याय. आता तुम्हाला काही शंका असली तर विचारा तुम्ही. हा माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं चालेल.